नमस्कार. आपण पाहताय अर्थवेध आणि मी प्राध्यापक किशोर सुतार, अर्थशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आजच्या या भागामध्ये आपण अशा एका शैक्षणिक संस्थेचं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासातलं योगदान पाहणार आहोत, की जिनी एक नाही दोन नाही तर तब्बल 100 वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जडणघडण केलेली आहे. मित्रहो, मी ज्या शैक्षणिक संस्थेविषयी बोलतोय त्या शैक्षणिक संस्थेचं नाव रयत शिक्षण संस्था सातारा. म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये जातीयता, धर्मांधता, उच्चनीचतेचा शाप आणि निरक्षरतेचा अंधकार सर्वत्र दाटलेला होता, तेव्हा महाराष्ट्राला या सर्व जोखडांतून, या सर्व परंपरांतून मुक्त करून शिक्षणाचा अमृतमय झरा ज्यांनी मिळवून दिला, त्या परमपावन पुरुषाचं नाव पद्मभूषण डिलीट डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ रयतोद्धारक कर्मवीर अण्णा. मित्र हो, वारणेच्या परिसरात कुंभोजा गावी जन्मलेला या थोर महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी महाराष्ट्रातील सर्व खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये नांदत असलेला रयत नावाचा सर्वसामान्य समाज विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पदांवर काम करत असताना अगदी जवळून पाहिला. म्हणजे कर्मवीरांनी ओगल्यांच्या काच कारखान्यामध्ये काम केलं, किर्लोस्करांच्या नांगराचा विक्री प्रतिनिधी म्हणून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, कुपर उद्योग समूहाच्या पायाभरणीमध्ये मोठं काम केलं आणि हे काम करत असताना त्यांनी महाराष्ट्रातला गरीब, दीनदलित, शेतकरी, शेतमजूर, कारागीर यांचं जगणं हे फार जवळून पाहिलं. जातीपातींच्या खुळचट समजुतींमध्ये अडकलेला, निरक्षरतेच्या खाईत लोटलेला हा अविकसित म्लान पडलेला महाराष्ट्र त्यांनी पाहिला आणि अगदी सुरुवातीपासून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांच्या मुशीत वाढलेले आणि प्रबोधनाच्या वाटेवर चालणारे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या तात्विक बैठकीमध्ये घडलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हे लवकर ध्यानात आलं की या जडमूट दशेत काळ कंठणाऱ्या ग्रामीण समाजाचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जगणं जर सुधारायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच त्यांनी 1919 साली काले येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये सत्यशोधक समाजाने शिक्षण प्रसाराची कास धरली पाहिजे असा आग्रह धरला आणि त्याच आग्रहातून 4 ऑक्टोबर 1919 साली काले तालुका कराड येथे त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. मित्र हो, आज या घटनेला 100 वर्ष उलटून गेली आहेत. कर्मवीरांनी शिक्षण प्रसाराचा ध्यास घेतला आणि त्याची सुरुवात त्यांनी वसतिगृहांपासून केली. ग्रामीण भागातील खेडोपाड्यांमध्ये जाऊन 18 पगड जातीची चुणचुणीत आणि होतकरू मुलं घ्यायची, त्यांना खांद्यावर घ्यायचं आणि तडक त्यांना सातारच्या वसतिगृहात आणायचं, कोणत्या तरी शाळेमध्ये घालायचं. त्या मुलाचं जेवण, राहण, खाण आणि संगोपन हे त्या वसतिगृहात करायचं आणि खेड्यापाड्यात विखुरलेल्या, रानोमाळ भटकणाऱ्या, दाही दिशा हिंडणाऱ्या या मुलांना शिक्षणापर्यंत पोहोचविण्याचं काम कर्मवीरांनी सुरू केलं. म्हणजे आज आशिया खंडात पहिल्या क्रमांकाची असणारी ही शिक्षण संस्था, तिची सुरुवात, तिच्या कामाची सुरुवात ही वसतिगृहांच्या स्थापनेपासून झाली आणि पहिलं वसतिगृह सातारमध्ये उभं राहिलं. त्याला त्यांनी नाव दिलं छत्रपती शाहू बोर्डिंग आणि 1927 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते या वसतिगृहाचं नामकरण झालं. त्यावेळी रयत शिक्षण संस्थेचं एकूण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासातलं योगदान आपण जेव्हा पाहतो
तेव्हा गुणात्मक पातळीवरचं योगदान हे आहे की ज्या काळामध्ये अस्पृश्यता, जातपात ही कटाक्षानं पाळली जात होती, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जात होता, त्या काळामध्ये स्वतः कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्याच्या शाहू बोर्डिंगमध्ये 18 पगड जाती धर्माची मुलं एका आढ्याखाली आणून शिकवली, एका पंक्तीत जेवायला बसवली आणि सर्व जाती धर्मांचं ऐक्य सांधण्याचं काम त्या काळामध्ये केलं. ही गोष्ट काळालाही मागं टाकणारी होती. दुसरा महत्त्वाचा भाग होता की त्यावेळच्या परकीय शासनाला आणि नंतरच्या स्वकीय शासनालाही जे कळालं नाही किंवा जे शक्य झालं नाही ते कर्मवीरांनी करून दाखवलं. शहरातल्या शाळा आणि ग्रामीण भागामधला विद्यार्थी यांना एकत्र आणण्याकरता फ्री आणि रेसिडेन्शियल वसतिगृह आणि शाळा काढण्याची संकल्पना सर्वप्रथम जर कुणी राबविली असेल तर ती कर्मवीरांनी राबवली. आज आपण काळ असा बघतोय की ज्या काळामध्ये निधी अभावी एकीकडं सरकार शाळा बंद पाडते, शाळा शिक्षण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण आणलं जाते. पण आजच्या पेक्षा ज्या कर्मवीरांच्या काळामध्ये पैसा, भांडवल यांची फार मोठी वानवा होती, त्या काळामध्ये शिक्षणाकरता भांडवल नाही, पैसा नाही, साधनं नाहीत, म्हणून शिक्षण न थांबवता कर्मवीरांनी त्याच्यावरती उपाय म्हणून श्रमाला प्राधान्य दिलं आणि मुलांना मंत्र दिला की कष्ट करा, श्रम करा, काम करा आणि त्याच्या मोबदल्यात शिक्षण घ्या, कमवा आणि शिका. हा एक अभिनव प्रयोग कर्मवीरांनी राबवला आणि शिक्षणामधली पैसाही अडचण दूर केली. श्रमप्रतिष्ठेचं मूल्य त्यांनी सर्व जगासमोर आणलं आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे बाळकडू महाराष्ट्राला जर सगळ्यात पहिल्यांदा कुणी शिकवलं असेल तर ते कर्मवीरांनी शिकवलं. जी श्रमाची प्रतिष्ठा महात्मा गांधींना अभिप्रेत होती आणि त्याचे अनेक प्रयोग त्यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये साबरमती, वर्धा अशा ठिकाणच्या आश्रमांमध्ये केले, तीच श्रमप्रतिष्ठा गोरगरिबांच्या मुलांना कर्मवीर अण्णांनी दैनंदिन जीवनामध्ये आणि शैक्षणिक प्रसारामध्ये इतक्या हुबेहूब पद्धतीने राबवली की त्याचं सामाजिक आणि लोकचळवळीमध्ये कधी रूपांतर झालं हे कळलं देखील नाही. कर्मवीरांची जी किमिया होती, कर्मवीरांची जी जादू होती ती ही होती. कर्मवीरांनी आपल्या कार्याची सुरुवातीला वसतिगृहांपासून केली. त्यांचं हे अभूतपूर्व असं काम पाहून महात्मा गांधींनी त्यांच्या स्वतःच्या फंडातून दरमहा 500 रुपयांची अर्थसहाय्य सुद्धा त्यांना त्या काळामध्ये सुरू केलेलं होतं. याचाच एक भाग म्हणून कर्मवीर अण्णांनी आपल्या कार्याला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्या कार्याला कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी कर्वे, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांनी देखील त्यांच्या या कार्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. 30 रुपये भागभांडवलावर कर्मवीरांनी आपल्या वसतिगृहांची उभारणी आणि एकूण शैक्षणिक कार्याचा जो व्याप आहे तो सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यातूनच त्यांनी सुरुवातीला 474 एवढ्या व्हॉलेंटरी स्कूल्सची स्थापना केली आणि हे सगळे स्कूल्स ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये कर्मवीर अण्णांनी सुरू केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि नंतरच्या काळामध्ये शरद पवार यांसारख्या धुरीणांनी या रयत शिक्षण संस्थेचा सुकाणू आपल्या समर्थ नेतृत्वाद्वारे पेलण्याचा प्रयत्न केला. त्याच माध्यमातून आज जेव्हा आपण रयत शिक्षण संस्थेकडे बघतो की 100 वर्षांपूर्वी कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेला लावलेला हा एक वटवृक्षाचं रोपटं आज ते केवढं झालंय. एकूण महाराष्ट्राच्या ग्रामीण, शहरी, औद्योगिक, शेती, औद्योगिक, सेवा क्षेत्राच्या विकासामध्ये, सांस्कृतिक, राजकीय विकासामध्ये जी काही वाढ झालेली दिसते ती वाढ
नेमकी कोणत्या पद्धतीने झाली याकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळी त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं योगदान काय? तर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आजघडीला 4,52,228 विद्यार्थी हे शिक्षण घेण्याचं काम करताना आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर हे जे सगळे विद्यार्थी आहेत 4,52,228 यामध्ये 2,37,829 विद्यार्थी हे मागासवर्गीय आहेत. ते वेगवेगळ्या जाती जमातींचे आहेत. तर त्यामध्ये 2,14,560 एवढ्या विद्यार्थिनी आहेत. म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली ही फक्त स्लोगन म्हणून उपयोग नाहीये. तर त्या मुलींच्या शिक्षणाकरता पुढं होऊन काहीतरी केलं पाहिजे. ते करण्याचं काम कर्मवीर अण्णांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्था खूप चांगल्या पद्धतीने करत आहे. त्यापुढे जाऊन आपण जेव्हा बघतो तेव्हा आज रयत शिक्षण संस्थेमध्ये 13,148 कर्मचारी काम करतात. आणि त्यामध्ये हे जे सगळे कर्मचारी आहेत 13,148 ते महाराष्ट्रातल्या 171 जाती जमातींमधले असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक वृद्धी किंवा विकास याचं एक मॉडेल रयतच्या माध्यमातून उभं असलेलं आपल्याला दिसतं. महिला सबलीकरण, विमेन एम्पॉवरमेंट हा विषय गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेला जातो. मात्र त्याबाबतीत ठोस असं करताना कुणी आपल्याला दिसत नाही. मात्र रयतमध्ये हे जे सगळे कर्मचारी आहेत 13,148 यामध्ये 3,750 एवढ्या महिला काम करत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. एकूण 751 शाखा आज रयतच्या आहेत. म्हणजे रयतच्या वटवृक्षाच्या फांद्यांचा हा महाराष्ट्र राज्यातल्या 18 जिल्ह्यात आणि कर्नाटकाच्या एका जिल्ह्यात असलेला आपल्याला बघायला मिळतो. एकूण 7 प्रादेशिक विभागांमध्ये रयत शिक्षण संस्थेचं काम चाललेलं आपल्याला बघायला मिळतं. एकूण 42 पूर्व प्राथमिक शाळा, 52 प्राथमिक शाळा, 441 उच्च माध्यमिक शाळा, 42 महाविद्यालय, 7 BEd कॉलेज, 91 बोर्डिंग स्कूल, 8 आश्रमशाळा, 1 RIRD म्हणजे रयत इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट की जी सातारच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट इथं कार्यरत आहे. 3 ITIs काम करत असलेल्या आपल्याला दिसतात आणि 57 इतर प्रकारच्या काही शाखासुद्धा शिक्षण प्रसाराचं काम करतात. रयत शिक्षण संस्थेची जी 42 महाविद्यालये आहेत त्यापैकी जवळपास 11 महाविद्यालये ही A+ आहेत, 12 A ग्रेडची आहेत. नॅकचं मानांकन असतं त्यामध्ये 11 महाविद्यालय A+, 12 A ग्रेडची आहेत. तर 6 स्वायत्त महाविद्यालयं ॲटॉनॉमस स्टेटस असलेली रयत शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. तर 15 महाविद्यालयांना ISO मानांकन मिळालेलं आहे. 5 महाविद्यालये ही CPE कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स हे मानांकन जे UGC मार्फत दिलं जातं ते मिळवलेलं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. कर्मवीर अण्णांचं एक स्वप्न होतं की रयतचं स्वतःचं असं एक विद्यापीठ असावं. तर गेल्याच वर्षी रयत शिक्षण संस्थेचं एक क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने एक विद्यापीठ स्थापन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. ज्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेलं 1947 सालचं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट सातारा आणि धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स या 3 महाविद्यालयांचं मिळून एक क्लस्टर युनिव्हर्सिटी नुकतीच स्थापन झालेली आहे. 1,135 प्रशासकीय अधिकारी घडविण्याचं काम रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज झालेलं आहे. आधुनिक जगाची कास धरत रयत शिक्षण संस्थेनं NCDC, UNDP, लुपिंग, टाटा, त्यानंतर राजीव गांधी सायन्स पार्क सेंटर, BVG, जैन इरिगेशन, फली यांच्याबरोबर MOU करून टायअप करून
आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि आधुनिक अ, वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन याच्यामध्ये काम करत असलेली रयत शिक्षण संस्था आज आपल्याला पाहायला मिळते. रयत शिक्षण संस्थेनी टाटा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या सहयोगातून 3 ट्रिपल आय सेंटर्स म्हणजे सेंटर फॉर इनोव्हेशन, सेंटर फॉर इन्व्हेन्शन आणि सेंटर फॉर इन्क्युबेशन स्थापन केलेली आपल्याला बघायला मिळतात. कमवा आणि शिका अर्न अँड लर्न स्कीम हे रयत शिक्षण संस्थेचं एक मानबिंदू असलेलं आपल्याला बघायला मिळतं. गोरगरीब दुष्काळी भागातील रिमोट एरियातील अनेक विद्यार्थी या कमवा आणि शिका योजनेमध्ये शिकतात आणि शिकून मोठे होतात आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये समाज निर्मितीमध्ये मोठा हातभार लावतात. कर्मवीरांच्या वसतिगृहांमध्ये आणि कमवा आणि शिकामध्ये शिकून मोठे झालेली अनेक विद्यार्थ्यांची उदाहरणं आज आपण जर पाहिली तर या कर्मवीरांच्या कल्पकतेचा, या कमवा आणि शिका योजनेचा महाराष्ट्राच्या जडणघडणीतला वाटा आपल्या लक्षात येईल. याच कमवा आणि शिका योजनेमध्ये आणि वसतिगृहांमध्ये शिकून घडलेले विद्यार्थी महाराष्ट्राच्या अनेक विद्यापीठांचे नंतरच्या काळामध्ये कुलगुरू झाले. याच्यामध्ये बॅरिस्टर पी जी पाटील, त्यानंतर महाराष्ट्राच्या MPSC आयोगावरती गेलेल्या सुमतीबाई पाटील, बॅरिस्टर पी जी पाटील, शंकरराव खरात, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले दत्ताजीराव साळुंखे, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले प्राचार्य शिवाजीराव भोसले, याच कमवा आणि शिका योजनेतून शिकलेले आणि नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव असलेले स्वर्गीय पतंगराव कदम, की जे भारतीय विद्यापीठाचे कुलपतीसुद्धा होते. भारतीय विद्यापीठाची त्यांनी स्थापना केलेली होती. महाराष्ट्राचे एक लाडके नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेले नामदार R पाटील हे सुद्धा रयतच्या शाळेमध्ये शिकून रोजगार हमीवरती काम करून कर्मवीरांच्या कमवा व शिका योजनेत काम करून एक मोठं झालेले नाव होतं. शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राचार्य डॉक्टर ND पाटील हे त्यातले एक आणखी बोलकं उदाहरण आहे. त्यानंतर इस्माईल साहेब मुल्लांसारखं उदाहरण आपल्याला देता येईल. अनेक अशी नावं घेता येतील की जी नावं महाराष्ट्राच्या शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहासामध्ये फार मोठं योगदान देणारी ठरली, की जे रयतचं प्रॉडक्ट, रयतचे विद्यार्थी म्हणून नंतरच्या काळामध्ये पुढं आले आणि त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. आज अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे ब्युरोक्रेसीमध्ये, पॉलिटिक्समध्ये, कल्चरलमध्ये, सोशल सेक्टरमध्ये रयतनी घडवलेले अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये काम करत असलेले आपल्याला बघायला मिळतात. दिवंगत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि गुरुवर्य प्रोफेसर डॉक्टर JF पाटील सर एकदा म्हणाले होते की रयत शिक्षण संस्था ही मानवी भांडवलाची उद्यमशीलता आहे, की जिथून एखाद्या राष्ट्राला घडविणारं, वाढविणारं मानवी भांडवल असतं आणि ते मानवी भांडवल निर्माण करण्याचं काम, त्या मानवी भांडवलाला उत्पादक, कौशल्यपूर्ण करण्याचं काम या देशामध्ये रयत शिक्षण संस्था करताना आपल्याला दिसत आहे. आज विविध प्रकारच्या विद्याशाखांचं खूप चांगलं नॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत देताना त्यांच्यामध्ये स्किल एन्हान्समेंट करण्याचं काम हे केंद्र सरकारची स्किल इंडियाची योजना येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर रयत शिक्षण संस्था करताना आपल्याला दिसते. म्हणजे पूर्वीच्या काळची इंग्लिश 6वी परीक्षा नापास झालेला एक ग्रामीण तरुण शिक्षण प्रसाराची कास धरतो आणि या महाराष्ट्राला एका विकासाच्या एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवतो. हा एक चमत्कार आहे. आज कर्मवीर आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था, तिची अनेक महाविद्यालयं, प्राथमिक शाळा, पूर्व प्राथमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, ट्रेनिंग स्कूल, DED कॉलेज, BEd कॉलेज
अशा अगणित शैक्षणिक संस्था, वसतिगृहे आजही आपल्याला अ, कर्मवीरांच्या माध्यमातून विकासाकरता, उन्नतीकरता प्रेरक, मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरत आहेत. रयत शिक्षण संस्थेचं एकूण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासातलं जे योगदान आहे, ते हे आहे. या योगदानाला एक भारतीय म्हणून, एक महाराष्ट्रीय म्हणून आपण कधीही विसरू नये. आज रयत शिक्षण संस्थेचा 104 वर्धापन दिन आपण साजरा करतोय. त्या निमित्तानं कर्मवीरांच्या कार्याला, रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाला विनम्र अभिवादन.